की हा जो रंकाळा आहे हा कोल्हापूरचा मानबिंदू आहे आणि हा कोल्हापूरचा मानबिंदू कोल्हापूरचं ऐतिहासिक स्थळ प्रेक्षणीय स्थळ आत्ता सध्या हे अतिशय समस्यांच्या गर्तेत आहे। हे आहे कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण। गेल्या काही वर्षात येथे बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे। इथे विविध प्रकारचे पक्षी वनस्पती तर आहेतच, पण इथे सूर्यास्त पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते। संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचं स्वरूपच असतं। विविध ठिकाणाहून पर्यटक येथे भेट देण्यास येतात। या ठिकाणी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात। नमस्कार, मी साक्षी, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत। मी कशाबद्दल बोलतेय हे तर तुम्हाला कळलंच असेल। होय, रंकाळा। यास कोल्हापूरची रंकाळा तलाव म्हणून संबोधले जाते। राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला आणि कोल्हापूरचं वैभव असलेला हा ऐतिहासिक ठेवा। राजर्षी शाहू महाराजांनी या तलावाचं रूपच बदलले। रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असा केला जातो, पण रंकाळा तलावाची आणि परिसराची झालेली दुरावस्था पाहून पर्यटक आणि रंकाळा प्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत। निसर्गाचं सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक आणि नागरिक रंकाळ्यावर येत असतात, पण इथं आल्यानंतर त्यांची नाराजीच होते, कारण रंकाळाच मरण यातना सोसत आहे। रंकाळा तलावच सुशोभीकरण झालं आहे, पण दुसरीकडे पाहिलं तर विद्रुपीकरण ही दिसून येत आहे। यास कोल्हापूरची रंकाळ्याची चौपाटी म्हणतात आणि हे कोल्हापूरचं प्रेक्षणीय स्थळ आहे। हे आता कोणत्या अवस्थेत आहे याबद्दल अशोक देसाईंचं काय मत आहे पाहूयात। पहिल्यांदा टीव्ही नेक्स्ट मराठीचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की या अतिशय सेन्सिबल असल्या विषयाला तुम्ही हात घातला आहे। आणि हा सेन्सिबल विषय एवढ्यासाठीच म्हणतो की हा जो रंकाळा आहे हा कोल्हापूरचा मानबिंदू आहे आणि हा कोल्हापूरचा मानबिंदू कोल्हापूरचं ऐतिहासिक स्थळ प्रेक्षणीय स्थळ आत्ता सध्या हे अतिशय समस्यांच्या गर्तेत आहे। बाहेरून तुम्ही किती दिवस सुशोभीकरण जरी केलं तरी रंकाळ्याच्या आत पाण्यामध्ये रंकाळ्याच्या सभोवताली म्हणजे परिघामध्ये समस्या आहेत। त्या एक एक समस्या सोडवायला गेलं तर पूर्ण आयुष्य खर्ची जाईल, इतक्या समस्यांनी ग्रासलेला रंकाळा आहे। तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंकाळा हा तुम्ही म्हटला त्याप्रमाणे चौपाटी नाही, हे रंकाळा हा धरण आहे। आपण आता जिथं उभारलं ते धरण आहे। हे कोल्हापूरच्या जनतेला पाणी मुबलक व्हावं म्हणून छत्रपती शाहूराजांच्या संकल्पनेतून जे राधानगरी धरण, कळंबा तसंच रंकाळा, हे रंकाळ्याचं हे पाणलोट आहे आणि हा पाणलोट उत्तराभिमुख आहे। आणि याच्यासाठी इतक्या सूक्ष्म पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं होतं शाहूराजांनी की ठिकठिकाणी तिचे वॉल्स केले होते, त्या ठिकाणी आउटलेट केले होते। त्या आउटलेटमधनं पलीकडच्या माझ्या पाठीमागच्या बाजूला रंकाळ्याची सांड म्हणतो आहे आपण, त्या सांडेतनं पाणी जे रंकाळ्याच्या पाठीमागनं फिरून आडवा पाट ते तोपेचा माळ म्हणजे लक्षतीर्थ वसाहत, हे सगळं भिजवून दुधाळीच्या नाल्यामधनं ते पाणी नदीला जायचं। म्हणजे फुलेवाडीच्या संपूर्ण माळावरची पूर्वीची चित्रनगरीचा माळ होता ह्याचा शालिनी सिनेटोनचा, तो चित्रनगरीचा माळ तिथला सगळा भिजवून, तिथली शेती सगळी भिजवून आडवा पाट आणि आडवा पाटापासून ती लक्षतीर्थमधली शेती भिजवून ते दुधाळी नाल्यामार्गे ते नदीला पाणी जायचं। तसंच धुण्याची चावी, रंकाळ्याच्या राजघाटावरती जो टॉवर दिसतोय त्या टॉवरच्या खाली अतिशय उत्तम पद्धतीचं त्या ठिकाणी सायंटिफिक पद्धतीनं ते पाणी जुन्याच्या चावीला नेलं आणि तिथं उद्देश एवढाच की रंकाळ्याचं प्रदूषण होऊ नये, त्यामध्ये कोणी गाड्या, जनावरं धुणं इतर त्या गोष्टी जाऊ नयेत, ते पाणी पिण्यासाठी शुद्ध राहावं। ह्या सगळ्या गोष्टींना ज्यांच्या ताब्यात हा रंकाळा गेला आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीला तिलांजली दिली। मध्ये एक डी मार्टच्या बरोबर समोर एक आउटलेट आहे,
त्या आउटलेटवरती चक्क बांधकाम करून ते आउटलेट दाबला गेला. त्यामुळं हे रंकाळ्याचं पाणी बाहेर पडून त्याचं जे निर्गतीकरण व्हायचं, घाण पाणी जे बाहेर जायचं हे थांबलं आहे आणि साचून त्याचं आता डबकं व्हायला लागले. तर ह्या डबक्याचं आता आणखीन काही दिवसामध्ये अनास्थेमुळं, प्रशासनाच्या अनास्थेमुळं आता हे डबक्याचं दुर्गंधी यायला लागली आणि काही दिवसांनी हे मुजलं नाही तर आश्चर्य वाटायला नवल वाटायला नको. त्यामुळं आमच्यासारखे किंवा रंकाळ्यावरती प्रेम करणारे, रंकाळ्याच्या सभोवताली राहणारे जी लोक आहेत, त्या लोक सातत्याने ह्या बाबतीत आवाज उठवत असतात. मग ती झाडं लावण्यापासनं, ते रंकाळ्याची उगानिगा करण्यापासनं, ते पाण्यामध्ये इकडनं पाणी मिसळतं, तिकडनं पाणी मिसळतं, श्याम सोसायटीमधनं पाणी मिसळतं, त्या नाळव्यातनं म्हणजे सरनाईक वसाहतमधनं पाणी मिसळतं. आता वरती एवढ्या मोठ्या वसाहती झाल्या, त्या वसाहतीचं सगळं पाणी, सांडपाणी हे नैसर्गिकरित्या खाली येते. परंतु ते रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची एक शासनामार्फत किंवा प्रशासनामार्फत कुठलीही ठोस यंत्रणा नाही. ते पाणी थेट सगळं पाणी रंकाळ्यात येतं. आणि मग त्याच्या बाजूला आता तो गणपतीसाठी हिराणी खणीचा तो घाट घातला आहे. त्यामध्ये हिराणी खणीमध्ये सगळे गणपती, 21 फुटी गणपती, मोठे गणपती त्यामध्ये डुबवले जातात. ते पाणी परत दुर्गंधीयुक्त होतं, घाण होतं पाणी. तेच पाणी पुन्हा त्यामध्ये मिसळतं. हे दुष्टचक्र, या दुष्टचक्रामध्ये हा रंकाळा अडकलेला आहे. त्यामुळं एकेकाळी आम्ही ह्या रंकाळ्याचं पाणी प्यायलेलो असतो, तरी आत्ता ह्या रंकाळ्याचं पाणी आम्ही वाससुद्धा घेऊ शकत नाही. इतकी म्हणजे रंकाळ्यामध्ये रंकाळ्याच्या काठावरती अंगाखांद्यावर खेळलेला आम्ही. पूर्वी रंकाळ्याशिवाय आमचा दिवस उजळायचा नाही. रंकाळ्यावरती आम्ही पोहायला आल्याशिवाय आमचा दिवस सुरू व्हायचा नाही. परंतु आता रंकाळ्याच्या पाण्याला स्पर्शसुद्धा करूच वाटत नाही, इतकी रंकाळ्याची वाईट अवस्था झाली आहे. हे सगळं प्रशासनाच्या अनास्थेमुळे झालं. इतर शहरामध्ये बघा, इतर गावामध्ये बघा, लातूरचं तुम्हाला मी उदाहरण देतो. आपल्या इथल्या लोकांनी जाऊन बघून तिथं कृत्रिमरित्या तलाव बांधून तिथं चौपाटी केली, ती तिची उगानिगा बघतात. पण आमच्या इथं हे असूनसुद्धा आम्हाला हे जपता आलेलं नाही, ही दुर्दैव आहे. ह्याच्या कडीची दगडापासूनच्या सगळ्या बारीक सारीक कलाकुसरी जर बघितल्या किंवा इतर सगळ्या गोष्टी बघितल्या, संध्यामठ असो काय असो, या सगळ्या गोष्टींना जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रशुद्धपणा, अतिशय शास्त्रशुद्धपणानं ते रंकाळ्याचं सगळी बांधकाम केलेलं आहे. त्यामुळं हे या प्रशासनाच्या ताब्यात ज्यावेळा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी हे ज्यावेळा दिला पाटबंधाऱ्याकडनं महानगरपालिकेकडं, आता असा विषय आहे, पाणी आहे जे पाटबंधाऱ्याकडं आणि बाकीचा बाहेरचा भाग आहे तो महानगरपालिकेकडं. त्यामुळं ते पाण्याचं कुणी बघायचं आणि बाहेरचं कुणी बघायचं, या वादामध्ये सगळं आहे ते. आणि वाद ॲक्च्युली नाहीच आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे सरळ. त्यामुळे हे सगळं दुष्टचक्र थांबवायचं असेल तर यामध्ये अतिशय जाणीवपूर्वक, अतिशय संवेदनशीलपणे हे सगळं बघणारा, रंकाळ्यासाठी असणारा एक अधिकारी पाहिजे. रंकाळ्याच्या काठावरती अनेक नगरसेवक झाले, अनेक महापौर झाले. मला वाटते रंकाळ्याच्या प्रत्येक गल्लीतला एक महापौर झालेला आहे काठावरच्या, प्रत्येक परिघातनं. परंतु त्या महापौर असताना त्या काळामध्ये अशी ठोस उपाययोजना काही झाली नाही की त्यांनी रंकाळ्यासाठी बाबा बघितलं. आता इथं जवळजवळ भेटले 5 ते 6 नगरसेवक येतात रंकाळ्याच्या परिघामध्ये. आम्ही मागे एकदा संकल्पना मांडली होती की 100 फुटाचं तुम्ही एक रंकाळ्याचं टापू वाटून घ्या, 200 फुटाचा, आणि ते सुशोभीकरण करा, तुमच्यामध्ये स्पर्धा लावा की रंकाळा. परंतु ते सुद्धा झालं नाही. आता आहे प्रशासन, ते प्रशासनसुद्धा त्यालासुद्धा मर्यादा आहेत. असलेला कर्मचारी वर्ग त्यांनासुद्धा मर्यादा आहेत. कर्मचाऱ्यांची भरती नाही, आणि भरती जरी झाली असली तर रंकाळ्यासाठी कर्मचारी नाहीत. जवळजवळ एकरी 7 कर्मचारी पाहिजेत. इथं एकच कर्मचारी आहे, ते इथल्या इथं झाडलं तर झाडलं नाही तर नाही झाडलं. त्यांच्याकडे साधनं नाहीत, खराटे नाहीत, घमेले नाहीत, पाट्या नाहीत, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची साधनं नाहीत. पूर्वी रंकाळ्याचं वैभव असं होतं की या बागेमध्ये आपण जिथं उभारलो आहे तिथं रंकाळ्याच्या बागेच्या सौंदर्याच्या स्पर्धा लागायच्या. मग हे आम्ही सगळ्यांनी येऊन करायचं. या ठिकाणी आता भैया माझ्या शेजारी आहेत, यांनी झाडाला पाणी घालायचं, आम्ही सगळ्यांनी झाडं लावून द्यायची, त्यांनी जगवायची. मग प्रशासन करते काय? मग तुम्ही सगळ्यांनी टॅक्स भरायचा. आम्हाला कुठं तर रंकाळ्यावरती येऊन बाबा एक घटका काहीतरी आम्हाला इथं मोकळा श्वास घेता यावा, फिरता यावं, ते सुद्धा या ठिकाणी हे प्राप्त नाही आहे आम्हाला. त्यामुळे ह्या रंकाळ्याची दुरावस्था थांबवायची असेल तर ह्या ठिकाणी खमके अधिकारी आणि खमके प्रशासन पाहिजे. अन्यथा ह्या रंकाळ्याचं भवितव्य अंधकारमय झालेलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. टॉवरकडील रंकाळ्याचे सुशोभीकरण तर झालं आहे, पण दुसरी बाजू पाहता तिकडे सर्वत्र दुरावस्था दिसून येते. निधी येताना तर पूर्ण येतो, मग दुसऱ्या बाजूला दुरावस्थेचं काय कारण, काय म्हणाले अशोक देसाई. एकतर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रंकाळा हा उपेक्षितच आहे. मला
राहून राहून असा संशय येतो आहे, मी थेट आरोप करतो आहे, मी कित्येक वेळा केलेले आहेत आणि अनेक आंदोलनात केलेले आहेत, की प्रशासनाला किंवा प्रशासनामध्ये असणाऱ्या काही लोकांना हा रंकाळा बुजवायचा आहे, हा रंकाळ्याचं अस्तित्व पुसून टाकायचं आहे, असा माझा थेट आरोप आहे. राहायला तुम्ही म्हटला कपल्स, आता त्या बाजूला जे ग्रिल्स केलेले आहेत, कोरोनाच्या काळामध्ये ग्रिल्स अक्षरशः चोरून नेले लोकांनी, भंगाराच्या भावात विकले. त्याच्याकडं कोणी इथं ना, इथं कोण वॉचमन ना, तुम्हाला कोण आलं गेलं विचारणारा कोणीही इथं नाही. आओ जाओ घर तुम्हाला. हे गेट उघडले असते सकाळी, संध्याकाळी 8 वाजता हे गेट बंद होतं आहे. 8 वाजता गेट बंद झालं की संपलं विषय. कोण गेट बंद करतो आहे, कोण उघडतो आहे, याचा काही थांगपत्ता नाही. एक कोणतरी असणारा तो बाबा बिचारा इथं येतो, ह्या रूममध्ये राहतो, तो उघडतो झाकतो जातो. या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून, सकाळी 7 वाजल्यापासून कॉलेजची मुलं मुली येतात, शालेय विद्यार्थी येतात. अगदी शालेय वयामध्ये सुद्धा ती दप्तर हे घेऊन असणारी कपल्स या ठिकाणी येतात. झुडपामध्ये अतिशय म्हणजे समोरनं जाणाऱ्या लोकांनासुद्धा लज्जा उत्पन्न व्हावी अशा पद्धतीची उघड चाळी चाललेल्या असतात. त्यामध्ये ना प्रशासनाचं लक्ष ना पोलिसांचं लक्ष. कित्येक वेळा पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितले की ह्या ठिकाणी असं होतं. आम्ही कित्येक वेळा लोकांच्याबरोबर वाकडं घेतलेलं आहे की अशा पद्धतीने बसायचं नाही, अशा पद्धतीनं वागायचं नाही. काही वेळा पेपरला छापून आल्यानंतर सुद्धा आमच्यावरती टीका झाली की संस्कृती रक्षक हे म्हणून घेणारे, 2 प्रेमिकांना बसू न देणारे, स्वस्त त्यांना गोष्टी करू न देणारे तुम्ही कोण, असा प्रश्न आमच्यावरती सुद्धा आमच्या टीकात्मकरित्या विचारला गेला. पण सध्याचा काळ बघितला तर किती वाईट पद्धतीचा काळ आहे. इथं नेमकं काय चाललेलं असते, त्या ब्रिजच्या बाजूला तुम्ही बघितला तर तुम्ही रस्त्यानं निघाला आहे, म्हणजे पदपथावरून चालला आहे, परंतु खाली घळीमध्ये रंकाळ्याच्या अगदी काठाला इथं कोण बसले हे त्यात तुम्हाला थांग पत्ता लागत नाही. इतकी ती अगदी दुर्लक्षित आणि अतिशय चोरटी जागा आहे. अशा चोरट्या जागा हेरून त्या ठिकाणी अश्लील कृत्य चालू असतात. याच्याकडं प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं, महानगरपालिका प्रशासनाचं, इथलं असणाऱ्या वॉचमनचं कुणाचंही लक्ष नाही. आणि जर समजा त्यांनी दिलंच तर त्यांना दादागिरी केली जाते, त्यांना मारहाण करायचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी संध्याकाळी दारूच्या बाटल्या घेऊन बसणारी काही लोक आहेत. या ठिकाणी दारूच्या बाटल्या बसून ती विकृती आहे. आणि ही विकृती का माहीत नाही. सरकारी ज्या गोष्टी असतात, शासकीय ज्या गोष्टी असतात त्या ठिकाणी तिचं विध्वंस करणे, ह्या विकृतींचा एक मोठा, मला वाटते ज्यांना विकृत आनंद होत असावा. ही जाताना ती खरकटं टाकायचं वर आणि तिथं ती बाटली फोडून जायची. संध्याकाळी घर नसल्यासारखा इथं वाढदिवस साजरा करायचा. वाढदिवस केल्यानंतर इथला केक सगळीकडे माखायचा, सगळीकडे पुसून जायचा, ते तसंच इथं टाकायचं सगळं. आणि ही विकृती, माझं काहीतरी आहे, हे माझा रंकाळा आहे, मी हे जपलं पाहिजे, माझं काहीतरी इथं आहे, ही भावनाच नाही आहे लोकांच्याकडं. त्यामुळं ह्या काय आहे, या सगळ्या म्हणजे सांगता येणार नाही इतक्या अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. म्हणजे ते ग्रिलच्या बाबतीत त्या चोरी तिथं झाली, बेल असे तिथं पडलेलं सगळं लोखंड चोरून नेलं. तो सायलेंट झोन म्हणून सांगितला, त्या सायलेंट झोनमध्ये छोटी कमान केली, तिथनं मोठ्या गाड्या जायच्या नाही म्हणून ते केलं. त्यासाठी सुद्धा आंदोलन झालं, ते मोडून काढलं. परत तिथनं मोठ्या वाहतूक चालू झाली, घोडेस्वारी चालते, छोट्या लोकांच्या बाबा गाडीच असतात. संध्याकाळी कधीतरी मोठा अपघात होणार, कुणाचा तरी जीव चिमुकल्याचा जाणार, आणि हे सगळं सांगून झालेलं आहे. तरीसुद्धा ढिम्म प्रशासनाकडं काही फरक पडत नाही. राहिला फेरीवाल्यांचा प्रश्न, रंकाळ्याचा एकही कोपरा शिल्लक राहिला नाही. पूर्वी रंकाळ्यावरती चौपाटी म्हटली तरी हेच, खाऊ गल्ली म्हटली तरी हीच, आणखी छुटपुट काही 4-5 गाड्या असायच्या. परंतु संपूर्ण रंकाळ्याचा परीघ आत्ता काय मिळत नाही. साहजिकच आहे, बेरोजगारी आहे, सगळं मान्य आहे. बेरोजगारी आहे, लोकांची पोटं वाढलीत, खाणाऱ्यांची तोंडं वाढलीत, लोकांना रोजगार नाही, सगळं मान्य आहे. परंतु त्याला कुठंतरी शिस्त पाहिजे. कुठला चिकन 65ची गाडी काढ, कुठला भेळची गाडी टाक, कुठल्याही कोपऱ्यात आता तुम्ही रंकाळ्याचा संध्याकाळी परीघ फिरून बघितला तर तुम्हाला एकही कोपरा असा दिसणार नाही की त्या ठिकाणी खाद्यपदार्थाची गाडी मिळणार. मग ह्याची निर्गत त्यांनी धंदा करू नये असं आमचं मत नाही. उपजीविके साधन नक्की असावं, कारण रंकाळ्यावरती फिरायला लोकांची ती सोय आहे. पण इथं आल्यानंतर त्याची व्यवस्था, बाबा आपला कचरा आपण आपल्या डस्टबिनमध्ये टाकतो का? संध्याकाळी जाणारा कचऱ्याचा ढीग बघितला, रविवारी आणि शनिवारी तर इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडला असतो, तो सकाळी 11-12 वाजेपर्यंत पडला असतो. कचऱ्याची गाडी येते, तो घेऊन गेली नाही गेली असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळं त्यांना एक कुठंतरी शिस्त फेरीवाल्यांच्यासाठी लागली पाहिजे.
आणि जपानच्या धर्तीवर, मी म्हणतो जपान कशाला जाऊ दे लांब, आमच्या इथं इंदोरच्या धर्तीवरती खाऊ गल्ली कशी आहे, त्याचं एक आदर्श उदाहरण इंदोरची खाऊ गल्ली आहे की तुम्हाला काय खायचं आहे ते त्या ठिकाणी मिळणार. तुम्ही इतरत्र कुठे फिरायचं नाही. रंकाळ्याच्या एका कोपऱ्यात कुठंतरी त्यांना जागा द्या, छानपैकी तुम्हाला केवढी मोठी करायची तेवढी मोठी खाऊ गल्ली करा. असा प्रस्ताव एक आम्ही दिला होता मध्यंतरी की मला मिसळपासून मांसाहारी पदार्थापर्यंत जे काय खायचं आहे ते सगळं त्या ठिकाणीच मिळणार. आज काय या कोपऱ्यात एक मिळते, त्या कोपऱ्यात एक मिळते, याला अर्थ नाही. त्यामुळं रंकाळा निश्चितपणानं अस्वच्छतेच्या गर्दीत तर जाणार, रंकाळ्याची दुरावस्था तर होणार. त्यामुळं हे सगळं जर करायचं असेल तर एका ठिकाणी इंदोरच्या धर्तीवरती एकच मोठी भव्य अशी खाऊ गल्ली करा, ज्या ठिकाणी खेळ असतील, खेळाची साधने असतील, मनोरंजन साधनं असतील, खाऊ गल्ली असेल, अनेक प्रकारचे तुमचे पदार्थ करा त्या ठिकाणी. आमची त्याला ना नाही. कोणीही उपाशी मारता कामा नये. कोल्हापूरचा माणूस, अंबाबाईचं मंदिर आहे, रंकाळा आहे, त्यामुळं इथं उपजीविकेच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी ते जगलं पाहिजे, हे त्यांनी जगवलं पाहिजे आणि त्यांनी केलं पाहिजे. पण ते करताना सुद्धा कुठंतरी त्याला ती शिस्त आणि त्याला काहीतरी धरबंद पाहिजे. आता पलीकडं पूर्वी कसं असायचं की रंकाळ्याच्या परिघामध्ये कुठेही पार्किंग केलं जातं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गाड्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात खाऊ गल्ली गाड्या झालेल्या आहेत, त्यामुळं पार्किंगचा प्रश्न. आणि समोर आता डी मार्ट एक मोठं वॉलमार्ट झाल्यामुळं तिथं काय झालं, त्या डी मार्टच्या दारातल्या गाड्या सगळ्या त्यांचं पार्किंग आहे स्वतःचं, परंतु पार्किंगला जाण्या इतका आमच्याकडे वेळ नसतो आहे. आम्ही समोरच जाणार. आणि सगळ्यात हास्यास्पद प्रकार काय असेल तर हा जो रंकाळ्याच्या कडेनंच गेलेला जो गगनबावडा आणि हा रंकाळा गंगावेशपर्यंत गेलेला रोड आहे, हा रोड कोकणाला जोडतो. हे कोकणाचं प्रवेशद्वार आहे खरं म्हणजे. परंतु प्रशासनाची गंमत बघा, या रंकाळ्याच्या जावळाच्या गणपतीजवळ बॉटलनेक झाला आहे आणि ते बॉटलनेकमुळं तिथं नित्याचीच वाहतूक कोंडी नित्याचीच. म्हणजे तुमच्या गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये एखादा जर रुग्ण असेल तर तो मरणारच, 1,00,000% मरणार. कारण अर्धा तास पाऊण तास तुम्हाला त्या ट्रॅफिक जॅममध्ये थांबायला लागते. आणि गंमत अशी की रंकाळ्याच्या बाजूला लागून या डीमार्टच्या बरोबर समोर 6.5, 4-5 फुटाचा एक कणी पदपथ केला आहे. का केला आहे ते त्या प्रशासनाला माहिती. आणि करूनच्या करून तिथं लोखंडी पिलर उभा केले आणि ते पिलर उभा करून पार्किंगला एक तर जागा नाही, अगोदर जायला याला संध्याकाळची वाहतूक करायला जागा नाही. आणि मग दोन्हीकडची वाहनांची कोंडी होत असताना त्या बाजूला ती बाजू अडवून ठेवण्याचं प्रयोजनच काय हे कळलेलं नाही अजून बाबा. त्यासाठी अनेकदा सांगितलं ती काढून घ्या. त्याच्याखाली आहेत चेंबर, ती चेंबर उघडे आहेत. बरं बाबा, लोकांनी चालायसाठी चेंबर केलीत म्हणावं, पदपेत केला म्हणावं, तर त्याच्याखाली ती उघडी चेंबर आहेत. 100% त्यात कोणतरी पडणार. म्हणजे काय नेमकं चाललेलं आहे. बरं, तिथं बसणारे भाजीवाले विक्रेते, तिथं फेरीवाले, तिथं फळवाले, ते सगळा कचरा त्या चेंबरमध्ये टाकून जातात. त्याच्याकडं कुणाचंही दुर्लक्ष नाही. इथले समोरचे वॉटरफ्रंटचे सगळे पब्लिक रोज सांगत असते की यांचा आवाज, कर्कश आवाज सगळा बंद करा, लाऊडस्पीकर लावून ती भाजी विकत असतात. असला वाईट प्रकार कोल्हापूरशिवाय कुठेही बघायला मिळत नाही. असला भयानक प्रकार आहे या संध्याकाळच्या रोडला. त्यामुळं हे जे सगळं चाललेलं आहे ते कुणाचंही नियंत्रण नाही, नियंत्रण शून्य, सगळ्यावरचं नियंत्रण सुटलेलं आहे. त्यामुळं काढेल रंकाळ्याच्या परिघाभोवतीचे जेवढे प्रश्न काढेल तेवढे कमी आहेत. त्यामुळं यावरती पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, सामाजिक काम करणारे लोक, मानेसाहेबांसारखे आता जी तांत्रिकदृष्ट्या अतिशय मांडणी केली असे काही लोक घेऊ, भैयासारखे लोक, आमच्या सरांसारखे लोक, आता ह्यांनी बदकं दिली रंकाळ्याला. आमच्या धनाजी लिंगमनी बदकं दिली आणि बदकं तिथं मादी नव्हती, नर नव्हते, तर ती मादी आहे तर नर नाही. आणि ती बदकंसुद्धा पळवून नेण्याचं पाप केलं आहे काही लोकांनी. ती बदकं पळवून नेऊन कापण्याचं पाप केले, खाण्याचं. म्हणजे इतकी बुभुक्षितपणाची वृत्ती ह्या रंकाळ्यावरती आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण माप इथं करायला बघतो. आता हे बघा, इथं बेड दिसतो, मी दिलेला बेड आहे, हे गांडूळ खताचा. तो कशा अवस्थेत आहे बघा, ते खत आहे का काय आहे बघा. ते मी असले 5 बेड दिले, तर मी स्वतः दिलेला आहे बेड तो. आणि हे सगळं आपण केलेलं आहे. परंतु या ठिकाणी कितीही तुम्ही करा, तुमच्या रंकाळ्यात तुम्ही खाशीत घाला, अशा प्रकारची ही वृत्ती आहे या लोकांची. त्यामुळं देणं ना घेणं असला प्रकार आहे. आता हे सुशोभरण केलं, आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागतच, अभिनंदनच. त्यांनी निधी आणला, राजेश क्षीरसागर साहेबांनी निधी आणून सगळं केलं. परंतु ते राखण्याचं काम तुमच्याकडे हस्तांतरित केले ना, मग हस्तांतरित केल्यानंतर तुम्ही त्याचं राखण्याचं काम करा ना. या बिचाऱ्याने एवढं चांगलंच आता महालक्ष्मीच्या परिसरात एक स्पीकर लावले, लाईट्स केले, परंतु त्याला सुद्धा हँगरला कपडे अडकून ठेवायचे.
किती वाईट पद्धतीने हे चाललेलं आहे. त्यामुळं मी माझं पोट बघणार, माझा धंदा बघणार, एवढंच मला माहिती आहे. तुमचा रंकाळा पिटू दे, मरू दे, बुजू दे, कुजू दे, काही होऊ दे, हे असल्या वृत्तीची जोपर्यंत लोक आहेत, मी माझा रंकाळा, माझं हे सगळं जपलं पाहिजे, ही जोपर्यंत भावना जोपर्यंत मनात निर्माण होत नाही तोपर्यंत ह्या रंकाळ्याचं काही नाही. त्यामुळे मूठभर लोक आम्ही रंकाळ्यावरती प्रेम करणारे, किती जरी टाहो पडला तरी या ढिम्म प्रशासनापुढं हातबल आहोत. त्यामुळे ह्या प्रशासनानं आता तरी जागं व्हावं आणि ह्या प्रशासनानं तातडीनं पावलं उचलून ही जी ठेवा आहे, हा ठेवा कुठेही बघायला मिळणार नाही. एकदा हे मुजलं की मुजलं, एकदा हे गर्तेत गेलं की गेलं. त्यामुळे हे ठेवा तुम्हाला करता येत नाही, नवनिर्मिती करता येत नाही ना, नका करू, परंतु जे केलेलं आहे त्या काळी ते तर निदान जपायचं तुम्ही काम करा, एवढीच हात जोडून या प्रशासनाला विनंती. रंकाळ्यावरचं सौंदर्य म्हणजे झाडं आणि ही झाडं जगवणं आणि त्याची निगा राखणं खूप अवघड. यावर भैया कदम यांची प्रतिक्रिया. गेले 40 वर्ष मी ह्या उपक्रमात आहे. आज आता अशोक देसाईंनी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी सगळ्यांनी, आज धनाजी असतील, सगळ्यांनी झाडं लावायची आणि झाडं जगवायची. हे झाड जगताना बोलतोय माझ्याशी की कशा पद्धतीने मला माझी वाढ हवी आहे. आज तुम्ही रंकाळाचा टापू बघितला तर माझ्या इच्छाप्रमाणे पूर्णतः हरितगृह असावा. रंकाळा हा व्यवसायीकरणाचा भाग नसावा. तिथं कोल्हापूरच्या राजारामपुरीपासून रुईकर कॉलनीपासून येणारा माणूस किंवा येणारं कुटुंब हे रंकाळ्यावर हवा खाण्यासाठी, विश्रांतीसाठी येत होतं. पण आज हे व्यवसायीकरणाच्या गर्दीत अडकलेला रंकाळा हा फार मोठा प्रश्न झालेला आहे. आज इथला आमचा रंकाळ्याचा पड तलाव असू दे, तिथं राजरोसपणे खर, माती, इथं नवीन येणारे जे अपार्टमेंटधारक आहेत कचरा टाकतात, म्हणजे महापालिकेची व्यवस्था कचऱ्याची तिथं पोचत नाही. ह्या संपूर्णपणे ह्या रंकाळ्यात जगवण्याबाबतीत महापालिकेचं अपयश आहे. आज ह्या अशोकनं सांगितलं आम्ही रंकाळ्याचं पाणी पिलं बरं का. 300 एकर बागायत क्षेत्र आहे. इथं प्रत्येक ठिकाणी हॉल आहेत. हॉलचं कुठल्याही प्रकारची दुरुस्ती नाही, काही नाही. आज अत्यंतपणे रंकाळाभोवती ह्या सगळ्या लोकांनी जगवलं. इथं रंकाळावर काम करणाऱ्या लोकांनी जगवला आहे. इथं रस्त्यावर रंकाळाची बेंद पडली, अशोकनं वरडायचं, धनाजीनं वरडायचं, मास्तरनी वरडायचं, सगळ्या गोष्टी म्हणजे जनतेने आवाज दिल्यानंतर इथे जागे होत्या. आज पलीकडचा जर चॅनल बघितला तर इतका दुर्गंधयुक्त आहे. इथं जे व्यवसाय करणारे लोक कशी राहतात किंवा लोकहीन कसे खातात, महापालिकेला त्याची लाज वाटत नाही. ते चॅनल स्वच्छ व्हायला पाहिजेत, सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. हरितगृह रंकाळा असावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. अनेक लोक ही झाडं लावतात, जगवायचं काम ही लोकच करतात. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेला रंकाळा आहे. 1827 साली स्थापन झालेला छोट्या शिवाजींनी हा 3 TMCचं धरण छोट्या शिवाजींच्या काळामध्ये, आणि त्याचे पूर्णतः पुनर्जीवन शाहू महाराजांनी केलं. 300 एकर बागायत क्षेत्रावर अत्यंत सुलभपणे पाण्याची व्यवस्था होती. संपूर्णपणे अशोकनं सांगितलं तोफेच्या मळापासून खालीपर्यंत धुनाई चाळीचा ऐतिहासिक ठेवा, अशा गोष्टी निर्माण झाल्या रंकाळा. आज रंकाळ्याच्या काठाला मला वाटते खराडांच्या घरापर्यंत, अगदी उभा मारुती चौकापर्यंत या रंकाळ्याची पाईपलाईन आहे. तिकडे धुनाई चाळीपर्यंत पाईपलाईन आहे. आमच्या गल्ली बोळात अगदी सार्वजनिक चाळीसारखी रंकाळी पाईप आहे, ती सगळी बंद पडलेली आहे. ह्या इंजिनियर लोकांना त्याचं काही देणं घेणं नाही. रंकाळा टावरची अवस्था अत्यंत जीर्ण अवस्थेत झालेली आहे. तुम्ही जर त्या भागातला बघितला तर या व्यवसायीकरणाच्या नादात रंकाळा टावर किंवा ह्या रंकाळ्याची कुठलीही डागडुजी झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा रंकाळा जर टिकवायचा असेल, तुमच्या सुशोभीकरणापेक्षा तुम्ही पर्क्युलेशन टॅग लावा. पाणी जे येतं आहे ते आता तुम्ही बंद करू शकत नसला तर तिथे पाणी शुद्धीकरण करून रंकाळा जावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि रंकाळा कायम हरित राहावा. प्रत्येकानं रंकाळा आपला आहे त्याचं देण कोल्हापूरवासियांनी जपावं. रंकाळाचा उपतलाव खनिविहार मित्रमंडळाने गेले 50 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या खनिविहार मित्रमंडळ, एक खनविहारचं मित्रमंडळ खण कशी ठेवतं आहे. आज तिथं काय नाही, झाडं आहेत, झुडपं आहे, पर्यावरण आहे, पाण्याची स्वच्छता आहे. तिथं मोटर पैसे घालून लोकांनी लोकवर्गणी काढून लोकांना कसा चांगला तलाव ठेवता येतो आहे ते खनविहारचं उदाहरण घ्या. स्वच्छता आहे, तिथं आंघोळीला शॉवर्स आहेत. इतक्या चांगल्या स्वच्छता ठेवून अत्यंत परवा येडगे साहेब आले, त्यांनीसुद्धा खनविहारचं नाव घेतलं. बघा खनविहारनं कसं पाणी ठेवले.
खनिवेरचं पाणी आणि रंकाचं पाणी जर बघितला तर जमीन आसमानाचा फरक आहे. त्या पाण्यामध्ये मोरचूट टाकलं जातं आहे, फिल्टर केलं जातं आहे, रोजच्या रोज फिल्टर आहे. त्यानंतर जे पाण्यामध्ये जे काय त्रुटीसकट जे घटक टाकायचे आहेत ते सगळं ती मंडळी लोकवर्गणीने टाकत असतील तर आज रंकाळ्यामध्ये साध्या पर्क्युलेशनसाठी तुम्ही जर काय करू शकत नसला तर हा मोठा खेद आहे. रंकाळ्यावर रोज फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या खूप आहे, पण तिथं येणाऱ्या नागरिकांना रंकाळा शुद्ध वाटतो का? यावर धनाजी लिंगम काय म्हणाले बघू. आम्ही ज्या अपेक्षेनं फिरायला येतो त्याचं आमचं कधीही होत नाही. आम्ही जाताना निराश होऊनच जातो, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला नवीन सूचना करण्यातच आमचं डोकं शांत ठेवण्यासाठी आम्ही फिरायला येतो, पण जाताना डोक्यात 100 कचरा घेऊन जातो आहे रंकाळ्यावरून. एवढं मी प्रत्येक वेळेला हे करतो. परवा कलेक्टर साहेबांनी 2 वेळा सांगितलं होतं की तिथे हे बंद करा, जनावरं आत धुवायला येतात, कुत्री फिरायला येतात, त्यांना बंद करा किंवा निर्बंधाची बोर्ड लावा. जनावरांसाठी तिने स्वतः त्या जनावराला सांगितलं की त्या आत घालू नका, 10,000 रुपये दंड करेन. त्या देखील त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. या गोष्टीला 2 वेळा तिने हे केलं पण कारवाई झाली नाही. कुत्र्यांच्या बाबतीत पण तसंच झालं. आम्हाला सांगतात की कुत्रे इथं अलाउड नाही आहे, पण कुत्रेवाल्यांच्यावर आमचं बरेच वांदं झालं. ठराविक लोक आता यायची बंद झाल्यात, पण बाकीची जी कुत्री आहेत घेऊन येणारी ती ऐकत नाहीत. ह्याच बागेमध्ये आपलीच लहान मुलं संध्याकाळी किंवा दिवसभरात खेळायला येतात, घरात आणलेला खाऊचा डबा खात असतात. मग हे त्यांना लक्षात कसं येत नाही, माझा कुत्रा हे करत नाही ते करत नाही, ह्या गोष्टीबद्दल त्यांना राग येतो. म्हणलं की याबद्दल आम्ही प्रशासनाला ह्यावेळी बोललेलो आहे, पण ते कुठलीही ॲक्शन झालेली नाही आतापर्यंत. हीच आमची अपेक्षा आहे. रंकाळा हा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. यावर SP चौगले यांची प्रतिक्रिया. मी पहिल्यांदा नेक्स्ट मराठी चॅनलचं आभार मानतो की त्यांनी रंकाळ्याच्या समस्यांसंदर्भामध्ये आज या ठिकाणी सगळ्यांना रंकाळाप्रेमींना इथं बोलवलेलं आहे. खरं म्हणजे कोल्हापूरचा रंकाळा हा ऐतिहासिक ठेवा आहे. आता देसाई साहेब म्हटले, भैया म्हणाले, आणि हा कोल्हापूरचा आमचा श्वास आहे. या कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळ्याच्या दुरावस्थेकडं कधी प्रशासन बघणार आणि हे रंकाळ्याचं पुनर्वैभव जे होतं कपूर साहेबांनी उभा केलेलं ते आम्हाला परत बघायला मिळणार का, असे गेली कित्येक वर्ष आमच्याच मनासमोरचा प्रश्न आहे. खरं म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब असतील किंवा या ठिकाणी आमच्या आमदार राजेश क्षीरसागर आहेत, त्याचबरोबर मंजुलक्ष्मी मॅडम आहेत, यांनी मधल्या काळामध्ये परताळ्याचं पाणी जे किंवा पलीकडच्या वाला श्याम सोसायटीचं पाणी रंकाळ्यामध्ये मिक्स होत होतं त्या संदर्भामध्ये पाहणी केली. त्या तिघा अधिकाऱ्यांनी किंवा त्या संबंधित लोकप्रतिनिधींनी पाहणी करून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला सक्त सूचना दिलेल्या आहेत. स्वतः आम्ही सगळी रंकाळाप्रेमी येडगे साहेबांच्या सोबत तासभर फिरत होतो. जेव्हा क्षीरसागर साहेब फिरत होते तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही फिरलो, पण प्रशासन ढिम्म आहे. म्हणजे त्या प्रशासनाला या रंकाळ्याच्या कुठल्याही दुखण्याकडं कुठल्याही पद्धतीनं बघायचं वेळ पण नाही आहे, अशी अवस्था आहे. मूळ दुखणं जे आमचं जे आहे रंकाळ्याचं, की या रंकाळ्यामध्ये मिसळणारं सांडपाणी पहिला थांबवा. जोपर्यंत सांडपाणी थांबणार नाही तोपर्यंत या रंकाळ्याची दुरावस्था जी आहे ती थांबणार नाही आहे. आम्ही बाह्य देखावा सगळा करतो आहे, ठीक आहे, मी प्रशासनाचा आभार मानतो, तुम्ही चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे, पण रंकाळ्याचं मूळ दुखणं जे आहे पाणी प्रदूषणाचं ते थांबवायसाठी महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रयत्न करायला पाहिजेत. रंकाळ्यावर येणाऱ्या पर्यटक किंवा नागरिकांकडून कोणतेही पैसे आकारले जात नाही. मग पैसे घेऊन रंकाळ्यावर एंट्री केली तर कळेल का रंकाळ्याची किंमत नागरिकांना? पाहूयात त्यावर रवी माने यांचं मत. मला एक वेगळ्या प्रकारचं इनपुट द्यायचं आहे. रंकाळ्याचं खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये रंकाळ्याच्या संदर्भात अभ्यास केलेली 25-30 वर्ष अभ्यास केलेली बरेच लोक आहेत. रंकाळ्याचं स्ट्रक्चर असू दे किंवा संवर्धनाच्या दृष्टीतनं किंवा रंकाळ्यावर असणारे पक्षी पशु जलचर यांच्यावर अभ्यास केलेली 25-30 वर्ष अशी माणसं आहेत. ह्या लोकांना एकत्र घेऊन प्रशासनानं एक पॅनल तयार करायला पाहिजे आणि रंकाळ्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मास्टर प्लॅन करायला पाहिजे. तो 2 पार्टमध्ये विभागला पाहिजे. एक शॉर्ट टर्म आणि दुसरा लाँग टर्म. शॉर्ट टर्ममध्ये पार्ट असे करायला पाहिजेत की रंकाळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी रिटेनिंग वॉल आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं फार गरजेचं आहे. 2015 साली रंकाळ्याच्या टॉवरच्या दोन्ही बाजूला 50-50 मीटर एवढंच स्ट्रक्चरल ऑडिट झालं. त्याच्यात 36 प्रकारचे करेक्शन्स दिले स्ट्रक्चरल ऑडिटरने, पण त्यापैकी काही सुधारणा झाली नाही. तर रंकाळ्याच्या पूर्णच भागाचं म्हणजे रिटेनिंग वॉलचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. पार्किंगची हॉकरची प्रॉपर व्यवस्था व्हायला पाहिजे, पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे.
पहिल्या पार्टमध्ये हे आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या पार्टमध्ये संवर्धनाच्या दृष्टीतनं जर बघायला गेलं तर रंकाळा संवर्धन झाला तरच रंकाळ्याची बाकीचं सुशोभीकरण हे आहे. लाँग टर्ममध्ये रंकाळ्याची पश्चिम आणि दक्षिण बाजू जी आहे जे वेटलँड आहे की ज्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी रंकाळ्याची सगळी फुलती तर ती इंटॅक्ट ठेवून त्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे. ते होताना लाँग टर्म त्याचा विचार करताना रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी ते रोखायला पाहिजे किंवा प्रक्रिया करायला पाहिजे. रंकाळ्याचं दर 5-6 वर्षानंतर पाण्याचं रिसायकल व्हायला पाहिजे. पूर्वी रंकाळा बऱ्यापैकी आटत होता मेच्या दरम्यान, एप्रिल-मेच्या दरम्यान आणि जे पाणी 4-5 दिवसात मोठा पाऊस झाला की जे पाणी भरायचं ते फ्रेश वॉटर यायचं. अशोकदानी म्हटल्याप्रमाणे आम्ही पाणी प्यायचं ते फॅक्ट आहे ती पाणी सर्क्युलेट व्हायचं. आता पाणी सर्क्युलेट होत नाही कारण सगळे त्याचे जे 5-6 प्रकारचे जे व्हॉल आहेत ते सगळे आउटलेट सगळे बंद अवस्थेत आहेत. एकच टॉवर जवळचा आहे तो पण आता मोजण्याच्या स्थितीत आहे कारण त्याच्यात जाळी जी बसवलेली ती जाळी निघालेली त्याच्यात कचरा जातो आहे. लाँग टर्ममध्ये संवर्धन करताना कोल्हापूरमध्ये पक्षीप्रेमी परत जलचर प्रेमी आणि यातले वनस्पती ज्या आहेत रंकाळ्यातल्या ज्या वनस्पती आहेत की रंकाळा शुद्ध ठेवण्यासाठी ज्यांचा उपयोग होते अशा लोकांना एकत्र करून त्यांचे इनपुट्स घेऊन त्यांचे सूचना घेऊन त्याप्रमाणे जर लाँग टर्म जर त्याचा उपयोग केला तर फार चांगलं होईल. रंकाळ्याचं ऑडिट तत्परतेनं अतिशय करायला पाहिजे कारण रंकाळा टॉवर ते तांबट कमान ही रिटेनिंग वॉल पूर्ण खिळखिळी झालेली आहे. ही तर पडलेली अशोकदानी पुढाकार घेऊन त्याचं हे केलं पण दरवेळेला नागरिकांनी आवाज उठवण्यापेक्षा प्रशासनानं पण असं काहीतरी एक ठोस पाऊल केलं तर त्याचा कुठंतरी उपयोग होईल. सौंदर्यीकरण होऊ दे तो पहिल्या ह्याच्यात होईल, बाग सुधारू दे तो पहिल्या टप्प्यात होईल पण लाँग टर्म दृष्टीतनं रंकाळा कायमस्वरूपी पुढच्या आणि असे 500 वर्ष जगण्यासाठी एक प्रॉपर व्यवस्था करायला पाहिजे आणि त्याचा दुरुस्ती केल्यानंतर किंवा संवर्धनावर पैसे खर्च केल्यानंतर त्याच्या मेंटेनन्ससाठी पण इथं कर्मचारी वर्ग प्रॉपर पाहिजे. कोल्हापूरमध्ये रंकाळ्यावर फिरायला येणारे कोल्हापूरचे नागरिक आणि पर्यटक ह्यांचा जो सगळा ओढा असतो आहे तो टॉवर रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस ही जी चौपाटी एरिया आहे ह्या चौपाटीवर प्रचंड असते. ह्या ठिकाणी सगळ्या क्राऊडचा सगळा भरणा असतो आहे त्यामुळं इथं पार्किंग पण त्याचप्रमाणे तिथे पार्किंगचं अडचण पण तेवढीच होती, ट्रॅफिक जाम होते. त्याऐवजी ट्रॅफिक थोडं किंवा इथला जो पर्यटकांचा जो लोड आहे तो थोडासा कमी होण्यासाठी संध्यामठ एरिया आणि संध्यामठच्या पुढं तांबट कमान एरिया हा जर ते डेव्हलप झाला. तांबट कमान एरियामध्ये माझी एक सूचना अशी आहे की कोल्हापूरमध्ये मर्दानी खेळाचे 60 आखाडे की ज्यापैकी आमचा एक खंडोबा तालीमचा एक मर्दानी खेळाचा आखाडा आहे. तर तिथं थोडंसं लॉन बिन करून दररोज संध्याकाळी जसं परदेशात लाईट अँड शॅडो शो असतो आहे वगैरे त्याप्रमाणे दररोज संध्याकाळी 5-5:30 ते 8 ह्या दरम्यान त्या मर्दानी खेळाच्या प्रत्येक आखाड्याला एक 2-2 दिवस देऊन जर तिथं त्यांची कला सादर करायला दिली तर बाहेरनं येणारे जे पर्यटक आहे त्या पर्यटकांना कोल्हापूरची मूळची जी मर्दानी खेळाची जी परंपरा आहे ती तिथं लाईव्ह बघता येईल. त्याच्याबरोबर बाहेरच्या आलेल्या लोकांना वेगवेगळी मर्दानी खेळाची हत्यारं हँडल करता येतील, त्याचे फोटो काढता येतील जेणेकरून इकडं जो होणारा जो क्राऊड आहे तो थोडासा कमी होईल. पण तिथून पुढं म्हणजे शाहू उद्यान, राजकपूर बाग ते पोहायची खण ह्या भागात फक्त आणि फक्त संवर्धनाचं काम व्हायला पाहिजे. तिथं कोणत्याही प्रकारची सौंदर्यीकरणाची व्यवस्था नको करायला. फक्त संवर्धन करा. बायोडायव्हर्सिटी तिथं व्हायला पाहिजे. तो एरिया शांत राहायला पाहिजे. तिथं खाऊ गल्ली आणि तिथं ट्रॅफिक वाढायला नसायला पाहिजे. एवढी जर यंत्रणा राबवली प्रशासनानं तर खूप छान होईल. थँक्यू. जुन्या रंकाळ्याचे सुशोभीकरण तर झालं आहे पण नवीन रंकाळ्याचं काय यावर अजित काय म्हणाले पाहूया. नवीन रंकाळाची सुद्धा चांगली केलेली आहे, डाम लावले, सगळे झालं पण जुन्याचं काही करताच येत नाही. आता इथं खेळणे साहित्य आमचे व्यायामी साहित्य मोडलेलं आहे. बघायला गेलं तर त्याला प्रशासन काही लक्ष देत नाही. तुम्हाला बघा दुसरं म्हटलं इथे साईडला इकडेच बघा, इकडे सुद्धा अशा वस्तू आहेत की ज्या एकदम वस्तू मोडल्या की त्या परत हे करायचे नाहीत. अनेक वस्तू अशा आहेत की रंकाळ्यावरती आता झाडं झुडपं उगवले जातात सगळे, काही कोण लक्ष देत नाही प्रशासकाला. म्हणजे सांगण्याचा उद्दिष्ट काय की नवीन सुशोभित करण्यासाठी जो फंड येतो आहे
हा फंड कुठं जातो आहे, किती खर्च होतो आहे, हे जर जनतेला काही आणि जनतेसाठी काहीतरी करायलाच असेल तर जनतेच्याच प्रतिनिधीशी बाकी लोकांशी संवाद साधून काय पाहिजे, काय सुविधा पाहिजेत, काय करण्याची गरज आहे हे मांडलं पाहिजे. हे मांडतच नाहीत. त्यामुळे प्रशासनात तेच माझं म्हणणं आहे की बजेटसुद्धा हे होत असतानासुद्धा लोकांच्या गरजा म्हणजे काय काय लागतं आहे, काय काय नाही हे विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. रंकाळ्याविषयी भैया आणि अशोकरावांनी बरंच काही सांगून गेले. आता ह्या संदर्भात मी काय फार सांगणं गरजेचं नाही आहे, परंतु तरी देखील संध्याकाळी किंवा कुठल्याही वेळेला तुम्ही संध्याकाळी इथून फिरायला जावा. संध्याकाळी कोणीही कसंही वागत असतो, म्हणजे ते वाहनं, ती गाड्या फिरवणारी जी लोकं आहेत, रस्त्यातून चालणारी माणसं कशी चालतात वाट काढत, मग ह्याला काहीतरी अटी नियम हे कोणी घालायचं? प्रशासनाच घातले पाहिजे ना. हे कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही जर अटी आणि नियमाने काय होऊ शकतं हे बघण्यासाठी तुम्ही जर आज खणीवर आमच्या गेला, रंकाळ्याचाच भाग आहे तो खण देखील, तिथं सर्व लोकांनी एव्हा भैयांना विचारा, म्हणजे भैयाच आहेत त्यातले मेन, तर सगळ्यांनी मिळून कशी खण जपलेली आहे हे तुम्ही जर तिथलं उत्कृष्ट उदाहरण म्हणून खणीवर जाऊन बघू शकता. त्यामुळं हे जर प्रशासनानं जर थोडं लक्ष घातलं तर काय होऊ शकतं ह्याचं उदाहरण म्हणजे खण. हे जर फक्त प्रत्येकानं जर केलं तर सगळं होऊ शकतं, एवढंच मला सांगायचं. रंकाळा तलाव हा कोल्हापूरचे शासक छत्रपती शाहू महाराज यांनी 19व्या शतकात बांधलेला एक सुंदर आणि ऐतिहासिक तलाव आहे. हे सरोवर एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आणि मनोरंजन केंद्र आहे. लहान बगीचे, नौकाविहार, घोडेस्वारी, वृक्षांची विपुलता, निसर्गाचं सौंदर्य, शांतता आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असणारा हा रंकाळा मात्र अनेक अडचणींच्या आणि विद्रुपीकरणाच्या विळख्यात सापडला आहे.